जनसन्मान वर्गाच्या निमित्ताने आपल्या सर्वांची हितगुज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे आणि माझे सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, सिन्नरच्या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले राष्ट्रीय सरचिटणीस सन्माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर, व्यासपीठावर बसलेली सर्व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे, राज्याचे, तालुक्याचे सर्व नेते मंडळी, सर्वांचा वेळेअभावी नाम उल्लेख करणं मी टाळतो. आज सिन्नरच्या दौऱ्यामध्ये दादांनी आपल्या सर्वांशी हितगुज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात या अगोदर कामगार आणि उद्योजक मेळाव्यामध्ये दादांनी या तालुक्याच्या लोकांसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनेक या ठिकाणी योजनांचा उहापोह केलेला आहे. तर म्हणजे इथं मला वाटलं होतं पावसाचं वातावरण आहे आणि आजच्या बाजूला या ठिकाणी सोय केलेली आहे, अजूनही ते व्यवस्था आहे, पण आतमध्ये आवाज घुमेल म्हणून म्हटलं ओपन याच्यामध्ये थोडं बसूया आपण कडक होऊन, त्यामुळे थोडासा त्रास नेत्यांसह कार्यकर्त्यांना होणार आहे, पण त्याला आता पर्याय नाही. मित्र, त्या दिवसापासून दादा सत्तेमध्ये गेले, सव्वा वर्षाचा कालावधी झाला, परंतु माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेवढा निधी मतदारसंघाला मिळाला नाही तेवढा निधी सव्वा वर्षामध्ये सन्माननीय अजितदादा पवार, त्यापेक्षा डबल निधी सन्माननीय अजितदादा पवार यांनी या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे. रस्ते, सभा मंडप, पाणी, पिण्याच्या योजना या सर्व योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिले आहे. एवढंच नव्हे, राज्य सरकारमध्ये त्यांनी अतिशय सोयीस्कर अशा योजना महाराष्ट्रासाठी या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून 10व्यांदा अर्थसंकल्प मांडणारे राज्यातले एकमेव नेते आहेत, किंबहुना देशातले एकमेव नेते आहेत. आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, वारकऱ्यांसाठी अनुदान आणि यासारख्या अनेक योजना ज्या मला आठवत सुद्धा नाही अशा योजना राज्य सरकारने दादांच्या बजेटमध्ये या ठिकाणी सँक्शन केलेल्या आहेत. त्यामुळे फक्त समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर इतकी फेमस झाली आहे की गावागावामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये आमच्या महिला दादांना ओवाळायला पुढे येतात, स्वागत करतात आणि गोरगरीब महिलांचे कल्याण करणारा दादा म्हणून त्याची या ठिकाणी प्रतिभा संपूर्ण महाराष्ट्रावर झालेली आहे. विरोधी पक्ष काही टीकाटिप्पणी करेल, परंतु सामान्य जनतेसाठी निर्णय घेण्याची क्षमता केवळ आणि केवळ दादांमध्ये आहे. काही लोक वेगळ्या बोलत असतात, परंतु मित्र लक्षात ठेवा, भावनेला किंमत नाही, भावनेला कोणी विचारत नाही, विकासाला किंमत आहे. महाभारतामध्ये ज्याप्रमाणे कर्तव्याला फक्त किंमत आहे, कर्तव्यालाच या ठिकाणी जो कर्म चांगलं करेल त्यालाच या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. त्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला राज्य सरकारमध्ये बसल्यानंतर फक्त आणि फक्त जनतेचा विचार करणं, जनतेसाठी योजना देणं एवढा एकमेव हा दादांचा नेहमी असतो. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी गेले 20 वर्ष दादांना बघतो. कुठलंही काम घेऊन जा, कोणत्याही पक्षाचा आमदार येऊ दे, सर्वांना न्याय देण्याची भूमिका, मिटिंग घेऊन सर्वांना निर्णय देण्याची भूमिका अद्याप दादाने कायम घेतलेली आहे. सकाळी 7 वाजता मंत्रालयामध्ये पहिली मिटिंग सुरू होते, रात्री 8-9 वाजेपर्यंत दादा मंत्रालयामध्ये काम करतात. केवळ महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी त्यांचे प्रश्न सुटावे, त्यांना न्याय मिळावा या भूमिकेने दादा सातत्याने काम करत असतात. केवळ एक राजकीय निर्णय दादाने घेतला, दादानी थोडा निर्णय घेतला, निर्णय आम्ही घेतला.
40 आमदार एकत्रितपणे दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणून सत्तेमध्ये दादांना यावं लागलं आणि विकासाच्या कामाला या ठिकाणी चालना द्यावी लागली. आज महाराष्ट्रामध्ये विकासाचा वादा आणि फक्त अजितदादा असं समीकरण निर्माण झालंय. त्यामुळे आम्ही काय वेडे नाही. काही लोक इमोशनली बोलतात, साहेबांना सोडायला पाहिजे, साहेबांना काम पाहिजे. अहो इतके लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेले. गणेश नाईक गेला, भास्कर जाधव गेला, उदय सामंत गेला, आणखी बबनराव पाचपुते गेले, शेकडो लोक राष्ट्रवादी सोडून गेले. त्यावेळेस कोणाच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण झाली नाही. मग दादाने असं काय केलंय? दादाने काय दगड मारले कोणाला? दादाने फक्त एक राजकीय निर्णय घेतलाय. तो फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी निर्णय घेतलाय. तो राजकीय निर्णय स्वतंत्र पक्ष या ठिकाणी आता घेऊन आणि आज सत्तेमध्ये सहभागी झाले आणि आमच्यासारख्या माणसाला आज नुसतं फक्त पत्र द्यायचा उशीर आहे की या ठिकाणी पैसे मिळतात. दादा कमिटेड पॉलिटिशियन आहे. एक शब्द दिला की दादाने पाळलाच. दादाचा स्वभाव, दादाचं काम हे मी फार बोलून पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादासारखं नेतृत्व फार क्वचित लागतं. त्यामुळे आपल्याला भविष्यकाळामध्ये दादांशिवाय पर्याय नाही. काही झालं तरी दादांच्या मार्फत सिन्नर तालुक्याचे उर्वरित प्रश्न सोडून घेणं ही प्राथमिकता या ठिकाणी माझी आणि तुमची सर्वांची आहे. दादांना मला वेगळीच विनंती आहे. आमच्या तालुक्यासाठी असणारा नदीजोड प्रकल्प, ज्या प्रकल्पामुळे आमचा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो, 13,14,000 कोटीचं NCLT मध्ये या ठिकाणी तो प्रकल्प या ठिकाणी काल ईडी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये ईडीकडे गेलेला आहे. आणखी 2 दिवसांनी तो मंत्रालयात येईल आणि 4 दिवसांनी कॅबिनेट समोर प्रशासकीय मान्यता घेऊन आपण त्याचं टेंडर या विधानसभेच्या निवडणुकीच्या आतमध्येच काढणार आहात अशा प्रकारची ग्वाही आपण या ठिकाणी दिलेली आहे. कारण आमच्या दृष्टीने तो एक महत्वाचा प्रश्न आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ज्याप्रमाणे बुलढाण्याला आपण पैसे दिले त्या धर्तीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जर पैसे दिले तर नॅशनलाइज बँकेकडनं होणारी अडवणूक ही या ठिकाणी थांबणार आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांना पीक खर्चासाठी 700 कोटी रुपये शासनाची हमी या ठिकाणी हवी आहे. ती आपण या ठिकाणी मिळून द्याल अशी मी या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आहेत आणि या आदिवासी बांधवाचा प्रतिष्ठेचा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय राघोजी भांगरे स्मारकांचा आहे. राघोजी भांगरे स्मारकांचा DPR हा शासनाकडे पडून आहे. ग्रामविकासाकडे काही कारणास्तव गेलाय, ग्रामविकासावर पैसे नाही. त्यांना मी सांगितलं की तुम्ही परत पाठवून द्या, नियोजन विभागाकडे द्या, दादा निर्णय घेतील, जो काही व्हायचा तो निर्णय होईल. परंतु ते स्मारक या आदिवासींच्या अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी हे स्मारक आम्हाला मंजूर करून पाहिजे. दादा हे स्मारक या ठिकाणी आपण मंजूर करावं, त्याला मदत करावी अशी या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे आमच्या तरुण मुला मुलींसाठी क्रीडा संकुलाचं मोठं 50 एकरचं योगदान मुसळगावच्या ग्रामपंचायतीने केलंय. त्याच्या शेजारी अजून 100 एकर जमीन ही MIDCची आहे. ती पण आम्ही या ठिकाणी ताब्यात घेऊन एक मोठं क्रीडा संकुल, राज्य पातळीवरचं अत्यंत मोठं क्रीडा संकुल, त्याला कदाचित केंद्र सरकारकडनं सुद्धा ग्रांट मिळू शकेल. आपण त्या मार्फत तोही प्रयत्न करावा आणि तो प्रस्ताव आमच्या क्रीडा खात्याकडे पडून आहे. त्याला कॅबिनेटवर घेऊन लवकरात लवकर मान्यता द्यावी ही पण आपल्याला विनंती करतो. अनेक प्रश्न आहेत. कांद्याला भाव नाही, वीज बिलाच्या अभावी पाणी पुरवठा योजना बंद पडतात आणि शेतकऱ्यांची मागणी आहे किमान 12 तास तरी त्यांना शेतीला वीज मिळाली पाहिजे. त्या पण मागणीचा आपण या ठिकाणी विचार करावा. आणि या इतर ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत या तर माझा अभ्यास त्यामध्ये खूप झालेला आहे. मी गेली 25 वर्ष तळागाळामध्ये लहान लोकांमध्ये काम करतो, त्यामुळे इथे प्रश्न मला माहिती आहेत. त्यासाठी इथं मांडण्याची गरज नाही. फक्त काही प्रश्न मुद्दामून या ठिकाणी मांडले की हा जो पाठपुरावा आहे हा पाठपुरावा तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने करत असतो. तो केलेला आहे, तो शेवटपर्यंत आलेला आहे. शेवटच्या टोकाला दादाला फक्त हात फिरवायचा आहे की आपलं काम या ठिकाणी झालं. पुढे 50-100 वर्ष अनेक पिढ्या या सिन्नर तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. सिन्नर विधानसभेच्या जनतेला न्याय होईल आणि आमची तरुण पिढी सुजलाम सुफलाम होईल हे स्वप्न उदासे बाळगून मी या ठिकाणी कामाला लागलेलो आहे. फक्त आपल्या सर्वांची साथ हवी आहे. मित्र, जर आपली सर्वांची साथ मिळाली आणि दादासारखा माणूस जर राज्याचा मुख्यमंत्री बसला आपले प्रश्न चुटकीसारखे सुटतील लक्षात ठेवा. म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघापुरता विचार करू नका. विचार करायचा असेल
जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उभे आहेत त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकाला फोन करून सांगा, काही झालं तरी जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले पाहिजे. याशिवाय दादा मुख्यमंत्री बनवू शकत नाही. आकड्यांचा खेळ आहे. त्यामुळे आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांनी दिलेले उमेदवार हे सर्वांच्या सर्व विधानसभेत कसे पोहोचतील, दादाची ताकद कशी वाढेल आणि भविष्य काळामध्ये दादा या राज्याचं नेतृत्व कसं करतील याच्यावर लक्ष केंद्रित करा, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनीलजी तटकरे, अनिलभाईदास पाटील, मंत्रिमंडळाचे माजी सहकारी, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे, रुपाली साखरकर, सूरज चव्हाण, प्रमोद इंद्रराव, देविदास पिंगळे, विष्णुपंत महेशगुले, शिवराम झोले माजी आमदार, रेणा नलकोडे, संतोष कदम, मंगला कुराडे, शिवंतिनी कोकाटे, विठ्ठलराजे उगले, आदित्य गव्हाणे, राजेंद्र गोंगळे, केलूदादा गौतले, मनीषाताई माळी, सुरेखाताई पांढरकर, पांडुरंग वाळुंचे, रतन जाधव, सुभाष कुमार, अक्षय उगले, नामकर नवारे, अविनाश कांदे, विजय गडाख, सुधाताई माळोदे, विजय काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे व महायुतीचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर सहकारी, सर्व आजी माजी सिन्नरच्या परिसरातील आपले पदाधिकारी, आजूबाजूच्या भागातून पण आलेले सगळे माझे सहकारी, उपस्थित सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सगळे माझ्या माता भगिनी, मायमाऊली, बांधव, नागरिक आणि पत्रकार मित्रांनो, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा नेहमी एक ऊन नसतं, ढगाळ वातावरण असतं. आज मात्र ढगाळ वातावरण नसल्यामुळे थोडं उन्हाचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतोय, त्याची जाणीव मला आहे. कृपा करून आपण तेवढं माझ्याकरता सहन करावं अशी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, आज इथं येण्यामागचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, त्याच्या संदर्भामध्ये असणारे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या सगळ्या महान व्यक्तींनी आणि थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, त्या सगळ्यांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज तुमच्या परिसरामध्ये येण्यामागचं कारण, काही दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर या यात्रेचं नाव कदाचित माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या मतदारांना, माझ्या शेतकरी बांधवांना, आया बहिणींना, माय माऊलींना वाटत असेल की का हे नाव ठेवलं. या वर्षीचं मी अर्थसंकल्प, ज्याला बजेट इंग्लिश मध्ये म्हणतो, ते सादर केलं. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी महिलांच्या करता, युवक युवतींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता अनेक नवीन योजना आणल्या आणि बजेट त्या योजनांच्या मार्फत सादर केलं. त्याच्यामध्ये जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज हा कसा त्याला न्याय देता येईल, त्याच्यामध्ये त्यांचं दुःख काय, त्यांच्या गरजा काय, हे राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी समजून घेतलं. मी महाराष्ट्रात सांगतोय की बाबांनो, तुम्ही जसं शेतकरी तसं मी पण शेतकरी आहे. शेतकरी ही तुमची जात आहे, ती माझी जात आहे. ते काय करत असताना जातीपातीचा, नात्यापुरत्याचा विचार न करता समाजातला सगळ्या सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. आणि त्याच्यातून ते सगळं काही योजना आणल्या, ते या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून माझ्या जनतेला, माझ्या बांधवांना, माझ्या माय माऊलींना आपण सांगाव्यात. त्याकरता त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याकरता त्यांच्यामध्ये बळ यावं, त्या लाभातून बळ त्यांना मिळावं ही माझी भावना. आज जिल्ह्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर मगाशीच आम्हाला माणिकराव कोकाटेंनी एक उद्योजक आणि कामगार यांचा एक मेळावा होता
आज माझ्या सिन्नर तालुक्यामध्ये ज्या लोकांचं जाणं येणं ऑफिसमध्ये असतं, शासकीय कामाच्या करता यावं लागतं, चांगल्या चांगल्या इमारती आज माणिकरावांच्या प्रयत्नातून सरकारच्या पाठबळामुळे निर्माण झाल्या. मग आपलं सिन्नरचं नगरपालिकेची इमारत असेल, आपलं बस स्थानक असेल, आता ज्याचा उल्लेख माणिकरावांनी केला की इथं येताना मला त्यांनी दाखवलं मोठं क्रीडांगण. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण, जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडांगण, विभागाच्या ठिकाणी क्रीडांगणाला पैसे देतो. ते रक्कम आम्हाला वाढवायच्या, तो प्रस्ताव माझ्या पुढे आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पण मुलांना मुलींना त्यांच्या अंगामध्ये असणारं क्रीडामधलं कौशल्य दाखवण्याची संधी ही मिळाली पाहिजे, त्यांना चांगले प्रशिक्षक मिळाले पाहिजे. अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि ही भूमिका असताना जरा तुम्ही उन्हाने तापमान म्हणून थोडं स्प्रिंकलर करतो तुमच्यावर. हे सगळं करत असताना जरा गारवा, हे सगळं करत असताना मित्रांनो त्याही बाबतीमध्ये आम्ही मदत करू. परंतु प्रशासकीय इमारत, राज मामलेदारांना बसायला, माझ्या लोकांना यायला जायला, त्यांना तिथं चांगल्या पद्धतीनं निवारा असावा. त्याच्यातनं उपजिल्हा रुग्णालय, अण्णाभाऊ साठेंच्या नावाने उत्तम नाट्यगृह, आपल्या इथं सिन्नरचं आणि MIDCचं त्या ठिकाणी पोलीस स्टेशन, अशा अनेक इमारतींची, काही इमारती जुन्याच आहेत त्याचा उल्लेख मी केला आणि काही इमारती आता नवीन केलेल्या आहेत त्याचे उद्घाटन आपण केले. आज ह्या सर्व इमारतींची उद्घाटन झाली असं मी सुरुवातीला जाहीर करतो. त्याचा पाठपुरावा आमच्या माणिकराव कोकाटे यांनी केला आणि लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. एक लोकप्रतिनिधी, धडाकेबाज आमदार हे काय करू शकतो हे आपल्याला माणिकरावांच्या रूपाने कळालेलं आहे. माणिकरावांनी या सिन्नर मतदारसंघामध्ये ते सातत्याने धडपडतात. आता पण त्यांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की दादा मला दमणगंगा, गारगाई, दैतरणा, कडवा, देव नदी जोड प्रकल्प त्या ठिकाणी द्या, ही त्यांची त्या बाबतीतली मागणी. एवढ्यावरच नाही, त्यांनी त्याच्यामध्ये माझ्या सिन्नर मतदारसंघाचा सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे, रोजगाराचा सुटला पाहिजे, रस्त्यांचा सुटला पाहिजे, पाण्याच्या प्रश्नासाठी ते सतत कार्यरत आहे. माझ्या सिन्नरकरांच्या सुखदुःखामध्ये ते सतत सहभागी असतात. कोकाटे साहेबांना आता त्यांची श्रीमंतीने देखील उत्तम प्रकारची साथ देते. गेल्या काही दिवसामध्ये सिन्नरचा विविध प्रश्नांच्यासाठी श्रीमंतीने पुढाकार घेतलेला आहे. सिन्नरकरांची राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम करू शकते याचा मला विशेष आनंद आहे. आपण मुलींना संधी दिली, महिलांना संधी दिली तर त्याचं ते सोनं करतात. आज त्याच उद्देशाने मला ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असताना जाणवलं, माझ्या बहिणी, आमच्या मायमाऊली ग्रामीण भागामध्ये राहत असताना खूप अडचणी, अनंत अडचणी, त्यांना स्वतःचा करता काही खर्च करायचं म्हटलं तर तशा प्रकारे त्यांना आर्थिक बळ मिळत नाही, आर्थिक लाभ मिळत नाही. त्यांना सबलीकरण केलं पाहिजे. त्यांना गुणबांधणी कुरपणी करणारी आमची महिला, कुठं झाडू पोचणं करणारी महिला, कचरा गोळा करणारी, काच गोळा करणारी, अशा प्रकारच्या महिला आहेत. त्यांनाही काहीतरी वाटतं ना की मलाही काहीतरी खर्च करावा, परंतु त्यांना नाही करता येत कारण बाकीचा सगळा घराचा व्याप त्यांचा असतो. स्वतःच्या पोटाला चिंतात भाऊ ते आपल्या मुलांच्या मुलींच्या करता, कारभारांच्या करता सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. मला वरुण राजालाही पटलंय, त्याच्यावरती आपल्या स्वागताला आले. काही दिवस भिजलं म्हणून होणार नाही. मगाशी तुम्ही बापलाय त्याच्याकरता गार करण्याचं काम चाललंय. मित्रांनो, यामध्ये आम्ही ज्यावेळेस चांगली योजना आणली महिलांना, आज महिलांनी मला हातवर करून सांगावं योजना चांगली आहे का नाही, चांगली असणारे हातवर करावं. तेव्हा सगळ्यांनी हातवर केली आणि काही मात्र इतर पक्षांच्या महिला आमच्यावर टीका करतात. बांधवांनो, माय माऊलींनो, त्या महिला ब्युटी पार्लर मध्ये जातात, केस रंगवायला 1,500 रुपये देतात आणि त्यांना ह्या 1,500ची काय किंमत आहे? सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेल्या काही महिला तुम्ही आमच्या गरिबीच्या बद्दल टीका टिप्पणी करता, आमची टिंगल टवाळी करता.
आज माझ्या भगिनीला वर्षाला 18,000 रुपये देण्याच्या बद्दलचा आम्ही निर्णय घेतोय. 46,000 कोटी रुपये राज्यामध्ये कानाकोपऱ्याच्या माझ्या महिलांना मिळणार आहे. त्याच्याला म्हणतात 46,000 कोटी. तोच पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं महिलांना खर्च करावा वाटेल तिथं करतील. आणि अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी टीका केली, टिंगलटवाळी केली. आता सांगतात की एक चुनावी जुमला आहे. आता चुनावी जुमला 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय. लोकांना माहिती मी थोडासा कडक आहे पण खोटं बोलत नाही. माझा वादा पक्का असतो. आज देखील बांधवांनो आणि माय माऊलींनी सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या महायुतीच्या सरकारला संधी द्या. तुमचा पुढं 5 वर्ष माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार म्हणजे जाणार. कोण मायचा लाल ते थांबवू शकत. स्वतः सरकारमध्ये असताना काही द्यायचं नाही. आज आम्ही समाजाचा विचार केला, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या महिला घेतलेल्या भेदभाव केला नाही. फक्त गरीब आहे का ते बघितलंय. गरिबी कमी करायची, विकास करायचा. आज इथं माणिकरावांनी मागाशी काही गोष्टी सांगितल्या, काही राजकीय घटना घडल्या, त्याच्यामध्ये विकासाच्या करता आम्ही सरकारमध्ये गेलो. मला माझ्या बांधवांनो सांगा, आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर 2,900 कोटी रुपये माणिकरावच्या मतदारसंघात मला देता आले नसते. सगळ्याला स्थगिती मिळाली होती. सरकार ज्या दिवशी गेलं त्याच्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर सगळ्याला स्थगिती दिली. सगळी कामं टप्प झाली. आम्ही काय लोकांना सांगायचं, काय उत्तर द्यायची, त्याकरता हा निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेतल्यामुळं माझ्या माय माऊलीला माझ्या बहिणीला आम्ही 1,500 रुपये द्यायला यशस्वी झालो. जुलै ऑगस्टचे पैसे 19 तारखेला रक्षाबंधन आहे. तुम्ही मला राख्या बांधलेलेच आहेत. तुमचा आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आमचं स्वागत करताय. आज तर मोटरसायकलवर स्कूटरवर माझ्या महिलांनी माझं स्वागत केलं. मलाही राहवलं नाही. मी पण फार वर्षांनी मोटरसायकलवर बसलो, चालवलं नाही आपलं मागे बसलो. म्हणलं कुठं ब्रेक दाबायच्या ऐवजी काहीतरी तिसरंच व्हायचं, काहीतरी चौथाच घडायचा. त्याच्यावर सुरक्षितता पण आणि हेल्मेट घातलं. आम्ही कायदा लोकांना सांगतो. लोक म्हणायचे हेल्मेट काढा, तुम्ही अजित पवार दिसत नाही. म्हणलं दिसला नाही तरी चालेल पण हेल्मेट घालला, कारण कायदा मी मोडणार नाही. मी कुठल्या तोंडाने लोकांना सांगतो. ते म्हणतील तू हेल्मेट घालत नाही, आम्हाला काय सांगतो हेल्मेट घालायला. त्याच्यामुळं नियमाने वागलो. मित्रांनो, त्यांच्याबरोबर मी पण आलो. एक वेगळ्या प्रकारचा उत्साह मला माझ्या माय माऊलींच्या मध्ये, माझ्या मुलींच्या मध्ये, माझ्या भगिनींच्या मध्ये मला पाहायला मिळत होता. आज तारीख आहे, मला वाटतं 10, किती तारीख आहे? 19 तारखेला रक्षाबंधन. 17 तारखेला माझ्या कमीत कमी महाराष्ट्रातल्या 1.25 कोटी महिलांच्या खात्यामध्ये, बँकेमध्ये तुम्हाला जुलैचे 1.5 आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जाणार म्हणजे जाणार. तो कार्यक्रम आम्ही पुण्यामध्ये घेतोय. मी इथं सिन्नरला यायच्या आधी 3 दिवसापूर्वी माझ्याकडे फाईल आलेली होती हे पैशाची. 6,000 कोटीच्या फाईलवर मी सही केली. माझ्या माय माऊलीला मदत करण्याच्या करता केली. हे महायुतीचं सरकार, ही आमची भूमिका आहे. त्याकरता आम्ही ह्या योजना तुम्हाला दिलेल्या आहेत. इथपर्यंत नाही थांबलो. काही जण टिंगल टवाळी करतात. काल पण कुठे केलं मी त्याला उत्तरच देत नाही. त्यांचं त्यांना लकला. आम्हाला काम करायचं, आम्हाला जनतेचा विकास करायचा. आम्हाला माझ्या बांधवांना 3 हॉस्पर, 5 हॉस्पर, 7.5 हॉस्पर मोफत वीज द्यायची. आता इथून पुढं बांधवांनो, शेतकऱ्यांनो, महिलांच्या वीज बिल भरायचं नाही 7.5 हॉस्पर पर्यंत. इथून पुढचं भरायचं नाही, मागचंही द्यायचं नाही. मागे तुम्हाला त्रास व्हायचा, वीज थकली, बिल थकलं, कनेक्शन तोडलं जायचं वायर मध्ये सकट. तर बाबा नको, जरा
कांद्याचे पैसे आल्यावर देतो, ऊसाचे पैसे आल्यावर देतो, भाजीपाल्याचे टोमॅटोचे पैसे आल्यावर देतो ना, पण ते ऐकायचं नाही. त्याच्याकरता आता तो काही दारात येणार नाही. त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली जवळपास 15,000 कोटीचा भार आम्ही उचललेला आहे. आपलं राज्य प्रगत राज्य आहे, फार विचारपूर्वक या योजना दिलेल्या आहेत. विरोधकांच्या नेमकं पोटात दुखायला लागले, ते म्हणतात की कुठं पैसे आणणार, अरे आम्ही सरकार चालवतो, आम्ही कसा टॅक्स गोळा करायचा तो करू ना, तुमच्या काय पोटात दुखतोय कुठं पैसे आणणार. पैसे जर नाही मिळाले तर बोला ना. आज माझ्या शेतकऱ्यांना वीज माफी देत असताना आता सोलरवर इथं पुढं सौर ऊर्जा पंप आम्ही तुम्हाला द्यायचा निर्णय घेतला. 8.5 लाख पंप इथून पुढे सौर ऊर्जाचे. दिवस उजाडला जाऊन बटन दाबायचं, पाणी चालू. संध्याकाळ दिवस मावळला बटन बंद करायचं, पाणी बंद, स्प्रिंकलर बंद, ड्रीप बंद. आणि घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये त्या ठिकाणी गप्पा मारायच्या, एकमेकांची चौकशी करायची, काही चांगले संस्कार त्या ठिकाणी करायचे. हे आम्ही महायुतीने केलं, हे आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. काय वाईट केलं एवढ्यावर नाही, जसं सकाळी गेल्यावर तिथं बटन दाबताना संध्याकाळ झाल्यावर बंद करायचंय, तसं लोकसभेसारखं करू नका. त्यावेळेस विधानसभेला गेल्यावर काही बटन दाबली, त्याचं बटन त्याच्यामध्ये तुमच्या योजना पुढं 5 वर्ष कायम चालू करण्याचा शब्द हा अजितदादा तुम्हाला वादा करतो. ह्या वाद्यामध्ये खोट असणार नाही, हा देखील शब्द माझ्या सिन्नरकरांना मी देतो. माझ्या आया बहिणींना त्यांच्या ते जरा उन्हाला सांगितलं, थोडं ओले झाले, जरा सुकायला पण सुकायला. त्याच्यामध्ये माझ्या आया बहिणींना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला, त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटला जाणार. त्यांना मदत की कारण गरिबी आपल्याला कमी करायची, त्याकरता आपल्याला हे सगळ्या मदती करायच्या. माझ्या कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर ज्या ज्या भागामध्ये माझ्या महाराष्ट्रात कांदा पिकतो तिथला शेतकरी नाराज आहे. निर्यात बंदी का करता? इथं प्रफुल्ल पटेल साहेब बसले, सुनील तटकरे साहेब बसले. आम्ही दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीच्या सरकारला सांगितलंय आता इथनं पुढे निर्यात बंदी नाही. आता आमच्या शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला ऊसाला भाव मिळाला पाहिजे. जिथं कुठं अडचण येईल तिथं राज्य सरकार हस्तक्षेप करेल. धानाला, सोयाबीनला, कापसाला अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पीक कर्ज 0% व्याजाने आम्ही देतोय. आम्ही त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा आम्ही देतोय. आम्ही युवक युवतींच्या करता प्रशिक्षण देण्याची योजना आणली, त्याला स्टायपंड आम्ही देणार. 12वी असेल पास, त्याला 6,000 रुपये महिना स्टायपंड, त्याला प्रशिक्षण देणार. जो डिप्लोमा झालेला असेल त्याला 8,000 रुपये महिना, आणि जो डिग्री घेतलेली असेल त्याला 10,000 रुपये महिना. अशा पद्धतीनं काही लाख मुलांनी आमच्याकडे आता अर्ज केलेले. आमचे मंगल प्रसाद लोढा त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, त्यांना ते पाहायला सांगितलेलं आहे. माझ्या मायमाऊलींची जबाबदारी आमची मुलगी आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री त्यांच्यावरती जबाबदारी दिली. थोडा त्रास होतोय, ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही त्रास होतोय, आम्हाला माहिती आहे. त्याच्यात सारखं आम्ही कशी दुरुस्ती करता येईल, माझ्या बांधवांना पण तो त्रास आमच्या भगिनीचा फॉर्म भरताना येणार नाही, याही बद्दलची काळजी आम्ही घेतोय. काळजी करू नका, जनतेची सेवा करणं हा आमचा सिन्नरकरांनो धर्म आहे. विनम्रतेने मी हात जोडून माझ्या जनतेला विनंती करतो की तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, त्यांच्या काय अडचणी आहेत ते मला सांगा. त्या सोडवण्याच्या करता आम्ही राजे नाही, आम्ही जनसेवक आहोत म्हणून जनसन्मान यात्रा घेऊन तुमच्या पुढे आलो. ही गोष्ट लक्षात ठेवा.
आम्ही पण कष्ट केलेले. मी माझ्या लहानपणी माझे वडील 18व्या वर्षी असताना मी वारले. मी माझी शेतीवाडी केली. सिन्नरकरांना मी हाताने धारा काढल्या. पोल्ट्रीमध्ये मी माझी कोंबड्यांची अंडी गोळा केली. मी खतं वाहिली. मी जरी मोठ्या राजकीय पक्षाचा पुतण्या असलो तरी कष्टाची कामं मी केलेली तेव्हा इथपर्यंत पोहोचवलं. कष्टाची जाणीव मला. त्याच्यामुळं माझ्या कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या बांधवाकरता, माझ्या शेतकऱ्याकरता, माझ्या बळीराजाकरता किंवा माझ्या मायमाऊली करता, माझ्या बहिणीकरता, माझ्या मुलीकरता काय केलं पाहिजे हे आम्हाला समजतंय. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा अर्थसंकल्प आम्ही गरीब हटवण्याच्या करता आणि विकास करण्याच्या करता आणलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो. त्याच्यामध्ये माझी विनंती, भावनिक होऊ नका. देशामध्ये राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, परंतु त्याच्यातनं जर भलं होत असेल तर तुम्ही आशीर्वाद दिले पाहिजे. तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कुठं चुकत असेल तर सांगा ना, अजित पवार इथं जरा चुकतंय, दुरुस्त कर. अरे दुरुस्त करायची आपली तयारी ना. मी कुठं म्हणतो माझं सगळं बिनचूक आहे, माझ्या सहकार्याचं सगळं बिनचूक आहे. मी तर राज्याला सांगतो, अरे जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही ते बिनचूकच असतो. सगळं कामच करत नाही कसं चुकत, याची पण जाणीव तुम्ही ठेवा. आणि त्या पद्धतीनं तुमच्या माझ्या राज्यातले हे दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा देव नदीजोड प्रकल्प हे आता अंतिम टप्प्यामध्ये. मगाशी माणिकरावांनी सांगितलं ते खरं आहे. आचारसंहिता लागायच्या आत कॅबिनेटची मान्यता घेऊन आम्हाला त्यांनी मंजुरी द्यायची. जसं पैनगंगा प्रकल्प 85,000 कोटीचा आम्ही मान्यता दिली. आता लवकरच नारपा या प्रकल्पाला आणि माझ्या दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा देव नदी या प्रकल्पाला आम्ही मान्यता देतोय. माणिकरावचा सारखाच आमच्या माग त्या ठिकाणी पाठपुरावा चाललेला आहे. सारखा त्या बाबतीमध्ये माणिकराव कुठं कमी पडत नाही, हे पण आपण लक्षामध्ये ठेवा. काही इथल्या भागामध्ये प्रलंबित पीक विमा आणि दुष्काळ अनुदान हे राहिलंय असं सकाळी माणिकरावांनी मला सांगितलंय. मुंबईला गेल्यानंतर त्याच्यामध्ये देखील लक्ष घालतो. मुसळगाव आडवाडी 220 kVA सबस्टेशन हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी इथं आलेली आहे. त्याच्याही बद्दल मी 10 वर्ष जल ऊर्जा खातं सांभाळलं. तुम्ही किती वर्ष सांभाळलं? 1 वर्ष गडकरी साहेबांनी सांभाळलं. त्याच्यामुळं आमच्या दिलीप वळसे पाटलांनी अनेक वर्ष सांभाळलं. मला ह्याच्यातले बारकावे माहिती आहेत. मी त्याच्यातलं तुमचं मुसळगाव आडवाडीचं 220 kVA सबस्टेशन देखील मंजूर करण्याच्या करता माझी सगळी ताकद पणाला लावेल. तुम्ही काही काळजी करू नका. गोंदी येथे आपला समृद्धी महामार्गाचा इनलेट आणि आउटलेट असणाऱ्या जे गोंदी येथे आंतरराष्ट्रीय शेतमालाची बाजारपेठ आपल्याला उभी करायची स्थानिकांची मागणी आहे. नवीन नवीन मागण्या येत आहेत. त्या मागण्या पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्याच्याकरता त्या ठिकाणी स्वतः झोकून देऊन काम करायला तयार आहोत. म्हणून तेही करण्याच्या करता आम्ही पुढाकार घेऊ. सेजमध्ये भूखंड मिळावा त्याच्याकरता आताच उद्योगपती आणि माझे कामगार यांचा एकत्र मेळावा झाला. मी मंगळवारी मीटिंग लावली. माणिकराव इथं यायच्या आत मी कांबळे सेक्रेटरीला फोन लावला आणि उद्योग सचिव आणि सीओ MIDC त्यांना आणि सांगितलं हे सगळे कामाची तयारी करून सोमवारी करा. मंगळवारी मीटिंग लावणार आहे आणि त्या पद्धतीनं मंगळवारी का बुधवारी मंगळवारी ती मीटिंग लावून हे प्रश्न असाच लावतो. आणि मित्रांनो आपलं काम बोलतं तर विकास होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. यावेळेस देखील आम्ही जे काही महायुतीचे उमेदवार उभे करू त्यांना जे लोकसभेमध्ये आपल्याला घडवता आलं नाही ते दुरुस्त करण्याचं काम आता मात्र झालं पाहिजे. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. आणि त्या 100% एक मुखाण आम्ही तुमच्या मागे आमदार देतो. पण आमची क्षमता असून मंत्रीपद असून लांबला ठेवलं यामध्ये महायुतीचं सरकार पुढच्या वेळेस आला
पुढच्या वेळेचा नाशिकचा मंत्री माणिकराव कोकाटे असेल बस. त्याकरता गाड्याचं बटन दाबायला विसरू नका. जिथं गाड्या असेल तिथं गाड्या, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ. त्याच्यामध्ये काळजी करू नका. आणि या संदर्भामध्ये सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुणाला मंत्री करायचं तो तर आमचा अधिकार. त्याच्यावर मी सांगितलं, त्याच्यावर आमच्या हातात जेवढे ते सांगतो, त्याच्यावर ब्रेकिंग न्यूज करायचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये आपल्या एमआयडीसीचे प्रश्न आहेत. इंडिया बुल्स ऊर्जा प्रकल्प सुरू व्हावा, तो आता आपला महाजनको घेत आहे. त्याही अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं आहे. एक तर चांगला गेलो म्हणून मालक आहे, त्यांनी सुरू केलेला प्रकल्प अडचणीत आला. कधी कधी काही प्रकल्प अडचणीत येतात, तसा आला पुन्हा त्याचा कसं चांगल्या प्रकारे सुरुवात करता येईल याबद्दलचा प्रयत्न हा आमचा माणिकरावांचा सगळ्यांचा चाललेला आहे. त्याबद्दल देखील माझ्या सिन्नरकरांनी काही काळजी करण्याचं कारण नाही. अशा प्रकारची विनंती देखील माझ्या सिन्नरकरांना या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतो. माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही प्रयत्न केला. आम्ही लोकांच्या मध्ये गेलो. लोकांना लसीकरण असेल, वॅक्सिन असेल, लोकांना औषधं असतील, अँब्युलन्स असेल, जम्बो हॉस्पिटल असेल, वेगवेगळ्या हॉस्पिटलला निधी देण्याचं काम असेल. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज राज्य सरकारच्या वतीने आम्ही देतोय. एकेका मेडिकल कॉलेजला 1,000 कोटी रुपये लागत आहेत. केंद्राचा निम्मा पैसा, राज्याचा निम्मा पैसा, अशा पद्धतीने अनेक डॉक्टर निर्माण करण्याचं काम आमचं चाललेलं आहे. माझ्या ही गोष्ट लक्षात आली, महिलांना सबल करत असताना, सक्षम करत असताना आमच्या गरिबामध्ये जन्माला आलेल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेणं थोडंसं अडचणीचं होत आहे. त्यांना 50% सवलत होती. आता मात्र वरचे 50% त्यांच्या आई वडिलांना देता येत नव्हते. 8 लाख रुपये उत्पन्न असणारे आतल्या लोकांना मग आम्ही यावेळेस निर्णय घेतला. किंवा त्या मुली वेगळा विचार करते, राहिलेले 50% आई वडिलांना नाही देता आली तर ती मुलगी स्वतःच आयुष्य संपवते. इतक्या सुंदर जगात आई बापाने जन्माला आल्यानंतर काय आयुष्य संपवायचं. आणि म्हणून आम्ही राज्य सरकारमधले प्रतिनिधी या नात्याने ठरवलं की बाबा राहिलेले देखील 50%ची रक्कम किती होती. आम्हाला सांगण्यात आलं की ती साधारण जास्तीत जास्त 1,500 कोटी रुपये होईल. म्हटलं चला 1,500 कोटी रुपये आम्ही तुम्हाला द्यायला तयार. परंतु गरीबातल्या गरीब घरातल्या मुलीला, तिला डॉक्टर, इंजिनियर, वकील, तिला CA, पायलट जे काही शिक्षण घ्यायचं ते तिने घ्यावं. परंतु तिनं मनामध्ये अशी भावना आणू नये, मी गरीब आई वडिलांच्या पोटी जन्माला आले म्हणून मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही, मी शिक्षणापासून पुढच्या वंचित राहिले. अशा प्रकारे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत एकाही लेकीला वाटता कामा नये, एकाही आमच्या मुलीला वाटता कामा नये. त्याकरता मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. आज एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब, ती घरची लक्ष्मी त्या कुटुंबाला पुढे आणू शकते. हे निर्णय मागे कधी झाले नाही. तुम्ही म्हणाल की अजित पवार विरोधक तर म्हणतायत, हे घोषणा तुम्ही केल्या, पैसे आता तुम्ही द्यायला सुरुवात केली, परंतु याला भरपूर पैसे लागतील. सिन्नरकरांना आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटी. किती? 6.5 लाख कोटी. साधारण 3 लाख कोटी मला पगाराकरता, पेन्शन करता आणि काढलेल्या कर्जाचं व्याज द्यायकरता लागतात. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत मी आर्थिक शिस्तचा कार्यकर्ता आहे. मी त्याच्यामध्ये बेशिस्त वागणारा नाही. माझ्या भागाच्या संस्था बघा, माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात पहिल्या 5 बँकेमध्ये येते. हा बरोबर. तुम्ही नको ती माणसं निवडून द्या, मला नाव दुरुस्त करायला. मी आलो होतो तिथं त्यांना निवडून द्यायला. या संदर्भामध्ये मी आता
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कॅबिनेटला आम्ही महायुतीच्या सरकारने 300 कोटी रुपयाची गॅरंटी दिली. विद्याधर अनसकर एमएससी बँकेचे चेअरमननी त्यांना 300 कोटी रुपये दिले. 10 वर्षाच्या परतफेडीने आता ती बँक बँकेला लागली. तुमच्या बँकेच्या बद्दल माहिती घेतली, त्यांचं 300 कोटी भागलंय. तुमचा दास लय मोठा आहे, तुम्हाला 700 कोटी रुपये लागतात. म्हणजे 700 कोटीची गॅरंटी जर राज्य सरकारने दिली तर एमएससी बँक तुम्हाला पैसे देईल. तुम्हाला म्हणजे बँकेला पैसे दिल्यानंतर दरवर्षी 10% म्हणजे 70 कोटी आणि त्याचं काही नॉमिनल होणारं व्याज त्यांनी परत करायचं. अशा पद्धतीनं त्या धर्तीवर आम्हाला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पण अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम करायचं. ती धमक आणि ती ताकद आमच्या ते दुसऱ्यात नाही. हे येड्या कामाचं काम नाही. सहकार खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप वळसे पाटलाकडे आहे आणि अर्थ खातं तुमच्या समोर भाषण करत असणाऱ्या अजित पवारांकडे. त्याच्यामुळं गॅरंटी देण्याचं काम आणि तिथून जे काही मान्यता द्यायचं काम ते आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु नंतर तरी तेवढं करा, चांगली माणसं तिथं बँकेमध्ये पाठवा. ते तर तुमच्या हातात आहे ना, ते पण माझ्याच हातात आहे. या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं केला पाहिजे. विरोधकांचं आम्हाला बोलणं खावं लागतं, शिव्या खाव्या लागतात, त्यांचं वेगवेगळं म्हणणं आहे, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. विरोधकांचं कामच असतं सत्ताधारी पक्षाला विरोध करणं. ते त्या पद्धतीनं करतात. ते म्हणतात की हे सगळं खोटं आहे. त्या लोकांच्या मध्ये आणि तुमचे म्हणजे विरोधकांच्या मध्ये आणि तुमच्या समोर भाषण करत असणाऱ्या अजित पवारांच्या मध्ये फरक आहे. ते राजकारण करतात, मी काम करतो. मी 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. मी कधी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला असल्यामुळं माझ्या शेतकऱ्याला मी फसवणार नाही. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. तुमच्या दादाचं वचन आहे, तुम्हाला लाभ आणि बळ देण्याचं, तुम्हाला फुकट वीज देण्याचं, तुम्हाला 44 लाख लोकांना फुकट वीज देण्याचं, 52 ते 54 लाख महिलांना 3 गॅस वर्षाला सिलेंडर फुकट देण्याचं आणि दरवर्षी 1500 रुपये दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला देण्याचं. अशा पद्धतीच्या अनेक योजना त्या बाबतीमध्ये आम्ही लेक लाडकी ही पण योजना माझ्या जन्म झालेल्या मुलीच्या करता आणलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. आणि मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत आम्ही पैसे तिचे भरणार आणि तिला 1,01,000 रुपयाची मदत 18 वर्षामध्ये राज्य सरकार करणार. गेल्या वर्षीपासून ती योजना सुरू आहे. अनेक माझ्या मुली त्या योजनेचा फायदा घेतात. परंतु ती गरिबाच्या पोटी जन्माला आलेली मुली असली पाहिजे, ज्यांची बरी परिस्थिती आहे, ज्यांची चांगली परिस्थिती आहे. त्या मुलींना त्यांचे आई वडील गंभीर असतात म्हणून तिथं काही आपण तो विचार करत नाही. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आपलं राज्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये देशातलं पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारं राज्य आहे आणि त्याच्यामुळे बाबांनो त्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता केव्हाही तयार आहोत. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे की कांद्याच्या बद्दल आम्ही आता तुम्हाला पुन्हा अडचण येऊन देणार नाही. तुम्ही मात्र विधानसभेला आम्हाला अडचण येऊन देऊ नका ही हात जोडून तुम्हाला विनंती आहे. दुधाचा पण दर 5 रुपये लिटरला आम्ही वाढवून दिला, अनुदान दिलं. दुधाचे दर कोसळणे, माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला गाईच्या दुधाला, म्हशीच्या दुधाला नाही. तिचं दूध म्हशीचा चांगला दर आहे पण गाईच्या दुधाला तिथंही आम्ही शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. हे पण आपल्याला विसरता कामा नये. जवळपास मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये राबवतोय. याही गोष्टीची नोंद तुम्ही सर्व सहकारी मित्रांनी आजच्या या सभेच्या निमित्तानं घेतली पाहिजे. अशा प्रकारचं देखील मला आपल्याला सगळ्यांना सांगणं. आज हे सगळं तुम्हाला सांगत असताना मला मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही एक योजना,
पिंक ई रिक्षा योजना ही आमच्या महिलांच्या करता आणलेली योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही गॅस 3 सिलेंडर मोफत देण्याची, बळीराजा वीज सवलत योजना ही 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावर करता, सौर ऊर्जा पंप 8,50,000 शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार आहे त्याकरता ती योजना आणलेली, युवा प्रशिक्षण योजना त्याचा उल्लेख मी केला, दुधाला अनुदान त्याचा उल्लेख केला, कापूस सोयाबीनला आपण 29 लाख कापूस आणि 50 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी मदत आपण त्या ठिकाणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे. नमो शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारची 6,000 रुपये वर्षाला आणि आपल्या राज्य सरकारची 6,000 रुपये अशा पद्धतीनं वर्षाला 12,000 रुपयाची योजना ती आपण आणलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना पूर्वी ती 1.5 लाखापर्यंत होते, ती आता 5 लाखापर्यंत तुम्हाला औषध पाणी ऑपरेशन हे करता आलं पाहिजे म्हणून ती योजना आणलेली आहे. आमच्या वारकरी दिंड्यांना अनुदान 1,500 वारकरी दिंड्यांना 20,000 पर्यंत अनुदान आपण त्या बाबतीमध्ये दिलेले आहे. ह्या योजना तुम्हाला समजावून सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्या आता माग मोठ्या नाट्या त्यांच्या प्रचाराला बळी पडू नका. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आलेलं आहे, त्याच विचाराचं राज्याचं सरकार आलं पाहिजे. तुम्ही बघा, ग्रामपंचायत तुमची एका पार्टीची असेल आणि पंचायत समिती तुमच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आली असेल तर पंचायत समितीतनं ग्रामपंचायतीला पैसे मिळायला अडचणी येतात की नाही? हीच गोष्ट बांधवांनो, माय माऊलींनी लक्षात ठेवा, महाराष्ट्राने लक्षात ठेवा की आता जसं बिहार आणि आंध्र प्रदेशला पैसे मिळाले, आपल्यालाही मिळाले. आमच्या विचाराचं सरकार तिथे आहे. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी पहिल्या कॅबिनेटला 75,000 कोटी रुपयाचा वाढवणचा बंदर आपल्याला मंजूर केलं. 75,000 कोटी, 10 ते 12 लाख लोकांना तिथं रोजगार मिळणार आहे. मगाशी पहिल्यांदाचं सांगितलं, नारपारचं सांगितलं किंवा आता बोलत असताना दमणगंगा गारगाई वैतरण्याचं सांगितलं. त्याला पैसा जास्त लागणार, त्याच्यात वेळ पडली तर आम्हाला जपान जायकाकडनं पैसा आणावा लागेल, वर्ल्ड बँकेकडनं पैसा आणावा लागेल. 0.5%-1% पैसा मिळतो, तो पैसा आणायला केंद्राची मदत लागते. उद्याच्याला केंद्र सरकारच्या विचाराचं सरकार राज्यात आलं नाही, नीट ऐका, तर हे सरकार तिथं काही मागायला गेलं तर ह्यांचा जो काही शब्द आहे त्या शब्दाला वजन पडणार नाही. आम्ही गेल्यानंतर वजन पडेल. आम्ही त्यांना सांगू की आता आमच्या नारपारला, पैनगंगा वैनगंगाला आणि आमच्या दमणगंगा गारगाईला पैसे द्या. ते पैसे देऊ शकता कारण ते केंद्र सरकार आहे. नोटा छापायचं त्यांच्या हातात आहे, आपल्या हातात नाहीये. म्हणून सिन्नरकरांनो, नाशिककरांनो, माझ्या माय माऊलींनो, बांधवांनो, आपण आता ही पण गोष्ट सांगा, आपल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अधिकचा फायदा मिळवून देण्याच्या करता, अधिक निधी आपल्याला तिकडून आणण्याच्या करता, अधिक योजना केंद्राच्या आपल्याकरता मंजूर करून घेण्याच्या करता आणि त्याला आम्ही आणलेल्या योजना त्याची जोड देण्याच्या करता, वरची तिकडनं जोड, खालनं इकडनं जोड, दोन्हीकडनं जोड मिळाल्यानंतर निश्चितपणे आपले प्रश्न अनेक मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेले चित्र हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करता येईल. त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे. आम्ही नंतर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून एकत्रपणे प्रत्येक विभागाच्या ठिकाणी जाणारच आहे. तो दौरा परवा सुनील तटकरे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलाच आहे, तेव्हा येणारच आहे. त्याबद्दल काळजी करू नका, आम्ही एकोपा ठेवणार आहे. आम्ही एकमेकांमध्ये कुठेही वाद घालणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, मी विरोधकांवर काही टीका करणार नाही. त्यांनी काही सांगितलं तर आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त विकास करायचा आहे. आम्हाला गरीब लोकांना
त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली करायची, त्यांना आर्थिक सक्षम करायचंय, सबल करायचंय, त्यांना त्या ठिकाणी मदत करायची, ही आमची भूमिका आहे. ही बाब मात्र आपण लक्षामध्ये ठेवा. सिन्नरकरांनी अनेक आम्हाला साथ दिलेली आहे. काही अपवाद वगळता ह्याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये माणिकराव कोकाटे आता काय ते उभे राहत आहेत का आणखी कोण उभं राहते ते बघा, तुमचं तुमचं. अरे बाबा, विकासाचं एकच नाव माणिकराव, माणिकराव. परंतु ते माणिकराव उद्या म्हणाले मी यावेळेस उभा राहत नाही, आपण यावेळेस आमच्याला उभं करू, तर मी काय करायचं? ते तुम्ही काय ते उभं राहिले. मग विकासाचं एकच नाव. चालू द्या मित्रांनो. या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं, मी काम करून दाखवलेलं आहे. गेले 35 वर्ष मी काम करतोय. मी अनेक अडचणीमध्ये आणलेल्या संस्था चांगल्या चालवलेल्या, अनेक अडचणीमध्ये आलेल्या बँका मी त्याचा सुस्थितीमध्ये आणलेल्या आहेत, साखर कारखाने चांगले चालवलेले, अनेक गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकेन. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट मी अतिशय चांगला केला. त्याच्या संदर्भामध्ये माझ्यावर जी जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी इमानदारीद्वारे पार पाडण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्यांनी केलेलं आहे. प्रशासन कसं चालवायचं त्याची चांगली जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. प्रशासनाकडनं काम कसं करून घ्यायचं याची पण जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सांगण्याच्या करता जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी माझ्या सिन्नरच्या परिसरामध्ये आलो. परंतु निसर्गाने पण थोडी साथ दिली. पहिल्यांदा उन्हाचा चटका दिला, परंतु नंतर पाऊस पडून गारवा निर्माण केला आणि आता पुन्हा ढगाळ वातावरण केलं. आपल्याला थोडासा त्रास झाला, तर तुम्ही सहन केला, त्याबद्दल मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. परंतु पुढच्या वाटचालीमध्ये देखील तुमचे आशीर्वाद, तुमची मदत, तुमचं सहकार्य, तुमचं पाठबळ हे आम्हाला हवं आहे. तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आम्ही तुम्हाला लाभ आणि लाभाच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करू. हा शब्द देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.